शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा संदर्भातील शेतकऱ्यांना या ठिकाणी बघितलं, खासदार सुळे यांनी या एकंदरीतच बघितलं तर बारामती या ठिकाणी कांदा व दूध दरवाढीसाठी कांद्यावरील 20% निर्यात शुल्कासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आहे। काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे बातमी आपण बघत आहोत। चला तर सुरुवात करतो आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीन शकता, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमची सहकार्याची भावना आहे। शेतकऱ्यांकडून माहिती घेऊन सरकार याबाबत निर्णय घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे। मात्र सरकार दरबारी गेल्यानंतर आम्हाला कोणताही न्याय मिळाला नाही, त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावर आली आहे। कृषी मंत्री दादा भुसे यांचे मुंबईमध्ये भेट झाल्यानंतर मी कांद्यावरील निर्यात शुल्क 20% वरून 0% करावा, शेतकऱ्यांना द्यावा अशी आग्रही मागणी आपण त्यांना केली आहे। कृषी मंत्री आता या ठिकाणी एकंदरीतच माणिकराव कोकाटे आहे। महाराष्ट्र सह देशातील शेतकऱ्यांना शेती परवडत नाही। उद्योगांना त्यांना थकीत कर्जासाठी त्यांना कर्जमाफ अथवा सूट देण्यासाठी हेरकट दिला जातो, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना देखील हेरकट देऊन सरसकट कर्जमाफी करावी याबाबत आपण अर्थसंकल्पात मागणी करणार असल्याचं सुळे यांनी सांगितलं आहे। सत्तेवर आल्यानंतर दुधासह कांद्याचे व सोयाबीन व कापसाला हमीभाव देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते, तो शब्द त्यांनी पाळावा याची आठवण त्यांना आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून करून देत असल्याचं सांगून खासदार सुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन या मागण्या त्यांच्यापुढे मांडणार आहे, असंही सुळे या ठिकाणी म्हटलं आहे। योगेंद्र पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की ज्येष्ठ नेते शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना दुधाला कधीही एवढा दर मिळाला नव्हता, तेवढा उच्चांकी दर मिळाला। कांद्याला देखील त्यांच्या कार्यकाळात उच्चांकी दर मिळाला। महाराष्ट्र देशात शेतकऱ्यांसाठी चांगले कोणी काही केला असेल तर पवार साहेबांनी केले आहे, असे पवार यांनी सांगितले। जिरायती भागात खासदार सुळे यांनी दौरा केल्यानंतर त्या भागातील शेतकऱ्यांना दुधासह कांद्याचे दरवाढ मिळावी अशी आग्रही मागणी सुळे यांच्याकडे केली गेली आहे। शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याने योगेंद्र पवार यांनी सांगितले। प्रास्ताविकात एस एन जगताप यांनी आंदोलनाची माहिती दिली। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या मागण्याची घोषणाबाजी केली। धन्यवाद। लक्ष्मी जय महाराष्ट्र।